वारीचे बदलते स्वरूप. परंपरा टिकवताना आत्मपरीक्षणाची गरज. महाराष्ट्राची वारी ही केवळ पायी चालण्याची परंपरा नाही, तर ती संतांच्या विचारांची, समतेची, प्रेमाची आणि भक्तीची अखंड वाहणारी गंगा आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि इतर संतांच्या पालख्या विविध ठिकाणांहून पंढरपूरकडे निघतात आणि लाखो वारकरी त्यात सहभागी होतात. हा सोहळा आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे. परंतु काळ बदलला तसा वारीचे स्वरूपही काही प्रमाणात बदलले आहे. म्हणून परंपरा जपत आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी वारकरी कुणाकडून काहीही अपेक्षा न ठेवता नामस्मरण करत, संतांचे विचार गावोगावी पोहोचवत पंढरपूरकडे निघत असत. त्यांच्या मनात एकच भावना असायची, आपल्या विठ्ठलाला भेटायचे. आईला भेटण्यासाठी धावणाऱ्या लेकराप्रमाणे भक्त आणि भगवंत यांच्यातील निखळ प्रेम हीच वारीची खरी ओळख होती. आज वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण केवळ संख्यावारून चालत नाही. भक्तीची गुणवत्ता, विचारांची खोली आणि जीवनातील परिवर्तनही वाढले पाहिजे. वारीचं यश पायांनी किती किलोमीटर चाललो यावर नव्हे, तर मन किती बदलले यावर ठरते. आज काही ठिकाणी असेही दिसते की विविध संस्था किंवा कंपन्या प्रसिद्धीसाठी सेवा किंवा दानाचा उपयोग जाहिरातीचे साधन म्हणून करतात. सेवा ही निस्वार्थ असावी. ती प्रसिद्धीसाठी नव्हे तर परमार्थासाठी असली पाहिजे. तसेच वारीत अनेक ज्येष्ठ नागरिक सहभागी होतात. त्यांची श्रद्धा नक्कीच वंदनीय आहे. मात्र त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. भक्तीला वयाचे बंधन नसले तरी प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे. वारी म्हणजे समता, संयम आणि सहकार्य. पण जर आपल्यात अहंकार, मत्सर, वाद किंवा दुसऱ्याला कमी लेखण्याची भावना निर्माण होत असेल, तर आपण संतांच्या शिकवणीपासून दूर जात आहोत. संतांनी शिकवलेली खरी वारी म्हणजे मनातील विकारांचा त्याग. शासन आणि स्थानिक प्रशासन स्वच्छतेसाठी मोठी व्यवस्था उभी करतात. त्या प्रयत्नांना प्रत्येक वारकऱ्याने सहकार्य करणे ही देखील भक्तीच आहे. स्वच्छता राखली तर रोगराई टाळता येईल आणि वारी अधिक पवित्र व सुरक्षित बनेल. पूर्वी वाहतुकीची साधने नव्हती, म्हणून पायी वारी ही गरज होती. आज वाहतूक व्यवस्था उपलब्ध असली तरी पायी वारीचे महत्त्व श्रद्धा, साधना आणि सामूहिक अनुभवात आहे. त्यामुळे पायी चालणे हेच अंतिम ध्येय नसून त्या प्रवासात संतांचे विचार जीवनात उतरवणे हे अधिक महत्त्वाचे आहे. आज काही राजकीय व्यक्तीही वारीत सहभागी होतात. त्यांचा सहभाग स्वागतार्ह आहे. मात्र तो केवळ प्रसिद्धीसाठी न राहता संतांच्या विचारांप्रती निष्ठा आणि समाजसेवेची प्रेरणा देणारा असावा, अशी जनतेची अपेक्षा आहे. संतांच्या पालख्या उचलण्यामागचा खरा हेतू म्हणजे संतांचे विचार आपल्या जीवनात उतरवणे आणि ते समाजापर्यंत पोहोचवणे. जर वारीनंतर आपल्या स्वभावात नम्रता, प्रेम, प्रामाणिकपणा, स्वच्छतेची सवय, समाजसेवेची भावना आणि विठ्ठलावरील निस्सीम प्रेम वाढले, तरच आपण वारीचे खरे सार समजून घेतले असे म्हणता येईल. चला, परंपरा जपूया, पण त्याचबरोबर संतांच्या विचारांचे आत्मपरीक्षणही करूया. कारण खरा वारकरी तोच जो पंढरपूरपर्यंत चालतोच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे संतांचा संदेश आपल्या आचरणातून जगतो.